आता ही आतमध्ये टाकते तेव्हा आतमध्ये आता ह्यातमध्ये गोळा घालते. आता हे गोळा पाठीमागणं पेटलं इकडे पुढे जाणार. तर भाऊ माझ्या दरबारात आलो ना आपल्याला आपला फॉलोअर भाऊ नाही तर भेटला असं कधी होऊ शकत नाही. हे बघा भाऊ कुठला आहे रे? सदलाक स्वागत आहे तुमचं आपल्या बँगलोर हायवेवर. सदलाक आता बँगलोर हायवेला पोचलेलो आहे मी. टूर कामाला होतो त्यावेळेस आमच्या दोघांची ओळख झाली. इंस्टाग्रामवरती ओळख झाली तेव्हा मला 20 फॉलोअर होती. आज माझं फॉलोअर 10 लाख आहेत आणि आज भेटलोय आम्ही. आणि मी कागल मार्गे निघालो. सदलाक आता मी कोल्हापूरमध्ये माझ्या साईडला जेव्हा तिकडल्या साईडला कोल्हापूर आहे तेव्हा कोल्हापूर 40 किलोमीटर, रत्नागिरी 163, पुणे 234 अशा ठिकाणं काहीतरी आलोय बघा. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी एम एच 45 रायडर. स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका व्हिडिओमध्ये. सदलाक आता मी 10 वाजले आणि 10 वाजता आता मी निघालो आदमापूरला. आज 25 जून आहे आणि आज मला इतके ॲड नव्हते का नाही. कालच्या जर नामोशी झाली मला आज ॲड व्हायला लागलं आहे. मला दोघं तिघं म्हणले तू आदमापूरला जाऊन ये बिकॉज उद्याला आपली राईड आहे चालू होणार नाही. तर उद्याला मला कोल्हापूरला जायचं आहे आपलं मला उद्याला दिल्लीला जायचं आहे. तर आजच समजा गोष्टींचा गोठळा असा झाला की मला काहीच काम करू वाटत नाही. याच्यानंतर चिडचिडपणा जास्त व्हायला लागला आहे. तर मग आज ठरवलं की आज म्हणलं आज जाऊन येते कशाला पळते आदमापूरला. बऱ्याच दिवस झालं म्हणतो जाऊ पण आज येटन व्हायला लागलं या 3-4 दिवसापासून. तर म्हणलं चला आज जाऊनच येऊ म्हणलं. तर गाडीचं पाठीमाग हवा बऱ्या चालू झाला सोरली पटेल आहे. आता गाडीची टाकी फुल करतो आणि कोल्हापूर साईडला निघतो पंढरपूरवरनं. चला निघू. आता सध्याला मी कोल्हापूरच्या पाठीमागे 31 किलोमीटर आहे आणि एवढा मोठा टोल नाका लागला आहे. लास्ट टाइम मी मोठा मी टोल नाका राजस्थानच्या पाठीमागे बघितला होता आणि आज एवढा मोठा टोल नाका मला बघायला भेटतोय. चला जाऊ. तर भावांनो आता सध्या मी आटपाडी जवळ आहे आणि ही रस्त्याकडला 2 मिनिट थांबलो होतो. तर भावांनो आला डायरेक्ट मला म्हणला भाऊ तुमचा लय मोठा फॅन आहे. कसं काय ओळखलं भाऊ? एक नंबर. कसं काय ओळखलं? कसं काय सांगा ती? ओळखलं इंस्टाग्रामवर रोज व्हिडिओ बघतोय. फॉलोअर आहे मी तुमचा. भाऊ इंस्टाग्रामला बघतो लय असं भारी वाटतं बरं काही. तिचं ओळखते ती मला. आता इतक्या आता हे आहेत ना आता ही गाडी गेलते आणि ते काय जाताना म्हणले लगा तीच आहे पण थांबलं नाही ती हायशी गेली पुढं. तर त्यामुळे मला हेल्मेट घालून लागतं. नाहीतर मग रस्ते नाके ट्रॅफिक असते कळलं का? तुमच्या गाण्यावर असा क्रेज आहे या. कसं वाटतं भाऊ? एक नंबर. वाटलं होतं कधी भेटेल? नाही कधीच वाटलं नव्हतं. तुम्ही एवढं फिरून आला आणि मला इथं भेटलो. एक नंबर वाटलं. एवढं तुम्ही फिरलाय आणि मला वाटत नव्हतं कधी भेटेल मी. भावाचं नशीब लयच मोठं मला लागलं. मी थांबलो मोठं खरं जाऊ लय मोठं. इथं मी थांबलो होतो 2 मिनिटं. म्हणलं जरा एक फोटो टोल नाकाचा काढावं म्हणलं निघावं म्हणलं. तितक्यात तर भाऊ मग ओळखलं भावानं जायला मला कॅच केलं. काय करता असं त्याने गो पुढं. कसं काय वाटतंय? एक नंबर. घे फोटो काय झालं घे फोटो घेतो भाऊ संग मग नंतर निघतो पुढं. मी मिरज, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी इथं मी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या फॉलोवर भेटलं. तर भाऊ कुठं आहे तुम्ही? आम्ही गौडवाडी. ते जायते 2 मिनिटं फक्त थांबलेलो आणि एक रील शूट करतो. तितक्यात तरी 2 जण आले तेव्हा त्यांना गाडी तिकडे लावली आणि इकडे माझ्याकडे आली. मला म्हणलं तेव्हा आम्ही तुम्हाला रीलवर बघितलंय राव लय वेळा. भावानं कसं वाटलं भेटून? बरं वाटलं ना? एकदम मला म्हणलं बरं वाटतं. तर मोसमला 1 नंबर आहे त्याला. ती बघा दोघा तिकडे पवनच्या काय थांबले ते का कशामुळे वरती त्याचं काम चालू. त्यांना ब्रेक लागते ना आतमध्ये. तिकडे पवनच्या काय येते. आता इथून जाताना आपल्याला समजा घाट आहे. लोकेशन तुम्हाला ब्रँड आहे का नाही? हां दंडोबाला भेटेल आणि दुसरी गोष्ट इकडे काय नाही मी आदमापूरला निघालो आता. आदमापूरला आता हे डोंगर किती लांब आहे अशीच? होय काय? बरं चालतंय. एकदम मस्त भावानं एकदम भारी वातावरण झालं या. चला. अरे पाऊस चालू झाला रे मित्रांनो. पाऊस चालू झाला या. आता काय नाही खरं गडी माझं. आता गणप्या भिजला आता काय नाही खरं आता आपलं. राडा आय लय जोरदार पाऊस उठला या. आता पॅन्ट नशीब मी अजून एक पॅन्ट शिल्लक आणली पण शर्ट नव्हता आणला मला. मी म्हणलेलं भागून जाईल पण काय भागणार नाही. पण काय नाही काहीतरी करायला लागेल. मला वाटतं शर्ट काढून ठेवून जॅकेट घालावं म्हणते मी. काहीतरी केलं पाहिजे राव नाही तर उपयोग नाही. मी शर्ट काढून ठेवतो रायडिंग जॅकेट घालतो म्हणजे मला जमल. नाही तर गाडी सरळ चालते आपली एकदम. नाही तर राडावून बसेल ना. त्यामुळे बघ काय नाही त्याला. इथं बघा कोल्हापूर 40 किलोमीटर, रत्नागिरी 163, पुणे 234
अशा ठिकाणी काहीतरी आलो आहे बघा. इथं कोण राहतं का या आसपास मला सांगायचं की ह्याच्या गाडी उभा केली. आता निघालो या जोरदार पावसातनं खतरनाक वाचलो. आता सांगलीपासून जरा थोडंच लांब आहे म्हणजे सांगलीपासून लईत लई 8 ते 9 किलोमीटर पाठीमागे जातला. आणि आता निघालेलो या आदमापूर. मला वाटतं 100 किलोमीटर आसपास झाला अजून. तर त्याला निघूया. विषय काय झाला सकाळी राहून असलं पेन थांबलेलं नाही. मग तो पण फक्त वडापाव वगैरे नाश्ता करायला थांबलो होतो. नाहीतर अजून थांबलेलं नाही मी. थकवा लय झाला माझ्या डोळ्याला दुखतंय कारण की माझ्या हेल्मेटला काच नाही पुढं त्यामुळे लय राडा या. अयो चला दावात जाऊ. तर आता कोल्हापूरपासून 40 किलोमीटर पाठीमाग आहे आणि मला अजून इथनं 82 किलोमीटर आदमापूर दाखवतं या. अजून 82 किलोमीटर मला अजून इथून जायचं या. चहा प्या थांबलेलो लय जास्त थकान झाली मला. डोळं दुखते ते माझं तरी पण मी चालतो काही अडचण नाही. तर चला आता जाऊ. 40 किलोमीटर मला कोल्हापूर लागतंय. कधी कोल्हापूरचं नाव ऐकलं होतं आज कोल्हापूरमध्ये आहे जोक नाही. चला बघा बघा लाल पाण्याची समजी नदी कोल्हापूरमध्ये बघा आता सध्या. आणि इतकं पाणी सुटल्यानंतर एकदम खतरनाक पाणी तेव्हा लांबपर्यंत तिकडे पाणी निघालं. मासं पकडते तेव्हा इकडं मासं पकडते त्या. मला वाटलं त्या माणसाच्या रानामध्ये पाणी होते म्हणून ते थांबले पण ते पण मासं पकडत आहे तिकडे माणूस. आणि बघा आता ही रस्ता सर कागलला जातो या. आणि मी कागल मार्गे निघालो. सध्या आता मी कोल्हापूरमध्ये आहे. माझ्या साईडला जेव्हा तिकडल्या साईडला कोल्हापूर आहे तेव्हा तिकडल्या पडल्या साईडला समजा कोल्हापूर आहे. आणि त्याला मी कोल्हापूरच्या बाहेर निघालेलो म्हणजे कोल्हापुरात गावात नाही गेलो. आता कागल मार्गे निघालो या. आदमापूर अजून इथनं 40-50 किलोमीटर आहे तरी मला अजून 1 तासभर तर लागेल जायला. आज उशीर झाला. मला वाटलं मी लवकर पोहोचलो पण आज मला उशीर झाला जायला. तर चला दमानं का असं पण जाऊ आपण. पावसाचं वातावरण लय डेंजर आहे इकडे. आता सध्या का आपण ह्या पाठीमागच्या हायवेवरती सध्या आणि ही हायवे आहे ना माझ्या मनानं बहुतेक बँगलोर हायवे या. बँगलोरचा हायवे ही. आणि आत्ता सध्या का आपण चाललेलो आहे कागलमध्ये. इथनं कागलचं जे अंतर आहे ना ते 18 किलोमीटर कागलचं अंतर आहे. आणि कागलमध्ये थोड्या वेळात पोचून जाईन. आणि बाकीचे अपडेट तुम्हाला थोड्या वेळानं सांगतो. थोड्या वेळाने एक चांगला मस्त प्रोग्राम आहे. आपलं थांबायचं रिव्हिजन झालं इकडे. आपले एक खास मित्र आहेत त्यांना फोन केला होता. तुम्हाला थोड्या वेळाने सांग समजा गोष्टी. चला आधी जाऊ पुढं. ओके तर सर स्वागत आहे तुमचं आपल्या बँगलोर हायवेवर. सर आता बँगलोर हायवेला पोचलेलो आहे मी. आणि तुम्हाला सांगायचं आहे का नाही इतकं कटाळा आला डोळं लाल पडत असतं या. हे बघा का कागलपासून आपल्याला राईटला वळायचं आहे. जिथनं आपण जाणार आदमापूरला. नंतर ना बँगलोर नाही सॉरी बेळगाव बँगलोर. इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची आपल्या कोल्हापूरमधलं ना कोल्हापूर रायडर म्हणून आपलं मित्र आहे ते खास जवळचं मित्र आहेत. पहिल्यापासून आपण जेव्हा आपण काय नव्हतं तेव्हापासून आपल्या संघ होतं. तर आज त्यांना कॉलेजवरून आलं ते म्हणलं तुम्ही कोल्हापूरमध्ये आला आहे म्हणलं मला तुम्हाला भेटायचं या. काय बी करून आज तुम्ही माझ्या घरी राहायला या. तर आता असा विषय झाला का नाही. तर आज मला वाटतं कोल्हापूरमध्ये आजचा आपला मुक्काम पडणार आहे. पण उद्या 10:30ची ट्रेन आहे माझी. नाही सॉरी 9:30ची ट्रेन आहे उद्या दिल्लीसाठी माझी. तर मला काय करावं ना माझं डोकं बंद पडलं ती सुट्टी घेऊन आलेलं आहेत. जतमध्ये त्यांची ड्युटी असती चालू. तर आता ते ड्युटीवरनं आलेलं आहेत. तर माझं तर काय असं डोकं भांजाळून गेलं काय करावं काय समजत नाही मला तर. पण तरी पण बघू आपण काय नाही काय करूया. येस मॅन. टेन्शन किती रे मरून जाईन टेन्शन घेऊन एक दिवस. खरंच खोटं बोलत नाही मी. चला असू द्या लेट्स गो. पाहुणराव इतका भारी मोसम झाला का नाही. असं वाटतं इथं टेंट लावून राहावं. पण सध्या सायकल आहे माझ्यापाशी. पाऊस येतोय मी भिजतोय पावसात कारण की मला पावसाशिवाय मजा येत नाही. पहिल्यापासूनच माझं पावसाचं माझं काय कनेक्शन आहे मला माहित नाही. पण वातावरण झालंय का नाही इतकं भारी ते असं वाटतं इथं टेंट लावून थांबावं. आणि फक्त आपल्याला फक्त 22 किलोमीटर जायचं आहे. 22 किलोमीटर मंदिर आहे. पण पावसाचा लय यायला लागलाय आता. तर मला वाटतंय पाऊस मला भिजून असं वाटायला लागलं या. पण काय अडचण नाही बघा गाड्या रस्ता बघा कसा आहे ती लय मजा येते या. चला किती रुपयाला आहे काहीतरी कमी करा ना. बरं इथनं मंदिर किती लांब आहे बाळूमाचं मंदिर किती लांब आहे किती लांब आहे मंदिर बाळूमाचं आदमापूर 12. तर मंदिरापासून 12 किलोमीटर पाठीमागे आहे. आणि पावसाचा तडाखा एकदम खतरनाक मचाल झाला आहे. तर इथं गाडी शेजारी लावली आणि मी थांबलोय बघा. आता मला रेनकोट घ्यावा रस्त्याकडे दिसलं मला रेनकोट. मग गाडी लांबनं पुढनं वळून घेऊन आलो या. 6 किलोमीटर काय 6-7 किलोमीटर आहे. काय अडचण नाही रेनकोट घेऊन जाऊ कारण की पाऊस लय लागतोय मला. आणि रायडिंग जॅकेट भेटलं नाही तर वाळायचं लय मुश्किल आहे. त्यामुळं रेनकोट घेऊ जाता.
काय मामा बरोबर आहे रेनकोट पाहिजेच ना मामाचं म्हणे रेनकोट घ्या आपण घ्यायच लागतो या आता रेनकोट घेऊ आपण आणि निघू पुढं दर्शनासाठी दर्शन होईल का माझं सुपर बाईकवरती कोणीही सुद्याला रेनकोट घालायचा नाही टणा टणा 100 रुपयाचा रेनकोट आता 10 मिनिटापूर्वी घेतला 10 मिनिटं पण नाही 5 मिनिटापूर्वी घेतला समजा फाटून गेला पण फायनली बाळमामाच्या दरबारात पोचलो या जाऊन मला दर्शन करायचं या चला सामान समजा राहून देऊ इथंच जाऊ आता भावानं फायनली मी बाळमामापाशी आलेलो आहे बघा आता आणि आता मी निघालो नारळ फोडला आता नारळ फोडून घेतो आणि नंतरनं मग पाया पडतो मग नंतरनं थोडं थांबतो मग निघतो वापस सध्या का आता आधी नारळ फोडतो मग बोलू तुमचं समजा गोष्टी तर बाळमामाच्या दरबारात आलो ना आपल्याला आपल्या फॉलोअर भाऊ नाही तर भेटला असं कधी होऊ शकत नाही बघा भाऊ कुठला आहे रे सातारा पैसे गल्ला येतं तर समधी जण भेटले ते मला दर्शन केलं एकदम मस्त मग दर्शन झालं आता फक्त माघारी निघायला लागलेलो हे गेटमधनं फक्त वरच चाललेलो तितके भावांना हाक मारले भाऊ आम्ही हाय राव थांबा आम्हाला फोटो काढू दे तर भाऊ सांगा फोटो बिटो काढला एकदम मस्त भारी वाटलं भावांना चला एकदम भारी वाटलं तर आता निघतो मी बोला हर हर महादेव जय बाळमामा बघा पाऊस सध्या पाऊस लय जास्त झालाय तर मी एकदा तुम्हाला ना समजा गोष्टी मी तुम्हाला आता झूम करून दाखवतो मामाचा चेहरा तुम्हाला झूम करून दाखवतो म्हणजे योगा इथं आता योगा मामाचा योगा चेहरा दिसला योगा दर्शन घ्या समजत आणि योगा आदनापूरच्या बाळमामाचं दर्शन होणं म्हणजे लय मोठी गोष्ट आहे योगा तर फायनली साजेला भावांना मी बाळमामाच्या मंदिरापासून डायरेक्ट आलो मला तर तुम्हाला अशा व्यक्तीला दाखवायचंय त्या व्यक्तीनं एकाच भावना आणि त्या व्यक्तीने म्हणून आपल्या लाईफचा टर्निंग पॉईंट आणलाय मला तुम्हाला आज ती व्यक्ती दाखवायची या तर आमचं कोल्हापूर रायडर ओळख केव्हापासून आपली ओळख आहे आपले बरेच वर्ष झाले माझ्या मते एक 5-6 वर्ष झाले भावांना मी जेसीबीवर कामाला होतो त्यावेळेस आमच्या दोघांची ओळख झाली इंस्टाग्राम वरती ओळख झाली तेव्हा मला 20 फॉलोअर होती आज माझं फॉलोअर 10 लाख आहेत आणि आज भेटलोय आम्ही आज भेटलोय आज 10 लाख फॉलोअर झाल्यानंतर आज आम्ही भेटलोय मग विचार करा आमची खुशी काय आमच्या शब्दात सांगायला येत नाही ती गोष्ट शब्दात सांगायला येत नाही आमच्या चेहऱ्यावर का कसं वाटतंय भेटू चला तर आताच का आम्ही निघालेलो महालक्ष्मी मंदिराकडे पण त्या आधी आम्हाला इथं खाली जायचं आहे आम्हाला एक ताई भेटायला आहे त्या मला मेसेज केला आता स्टोरी बघून मी स्टोरी लावली इंस्टाग्रामला की म्हणलं ज्यांना कोणाला भेटायचं आहे त्यांना मला महालक्ष्मी पैसे भेटायला यावं म्हणलं मंडपामध्ये तिथं भवानी मंडपामध्ये तर बऱ्याच जणांचे रिप्लाय आला ते माघारी आम्ही येतो तर चला निघूया वाट बघते ती आपली काही जण चला ओके ओके मस्त चला चला तर आपण जसं इथं आलो तसं तुम्हाला म्हणतो कोणतरी आपल्याला भेटलं नाही तर आपल्याला ताई भेटली ताई कसं काय वाटतं भेटून खूप छान खरोखर खूप छान वाटतं मी स्टोरी टाकली ताईचा मला 2 मिनिटांमध्ये रिप्लाय आला ती कोणतं की दादा मला तुम्हाला भेटायचं या आणि फक्त अंतर फक्त 1 किलोमीटर होतं तर भेटलो भारी वाटतंय ना खूपच छान वाटलं होतं कधी भेटल वाटलं नव्हतं खरंच आज भेटलं नशीब लागतं भावांवर भेटलं बघा मला सगळं भारी वाटलं की एवढी जास्त प्रेमळ माणसं कमवली ते फक्त आपण भारी वाटलं तर तुम्हाला काय म्हणायचं काय नाही असंच सर्वांना सपोर्ट करत राहा आणि नेहमी असं नाही की डाऊन टू अर्थ आहेत की बाबा कोणी मेसेज टाकला आणि रिप्लाय दिला नाही सर्वांना रिप्लाय मिळतो असं नाही की इतर ब्लॉगरांच्या सारखं की बाबा आज रिप्लाय देऊ का नको ते स्किप करून टाकणं तर तसं नसताना 2 मिनिटामध्ये आलेल्या रिप्लायला लगेच भेटण्यासाठी रिटर्न येता आलेलं आहे बरोबर आणि गैबी पीर बरोबर तर या ठिकाणी आज आपण आलेलो आहे आणि ताई इथं आपल्याला भेटलेल्या आहेत त्या एकदम मस्त वाटतंय आम्हाला खुशी आम्ही धन्यवाद भारी वाटतंय लय छान बोला हर हर महादेव हर हर महादेव ओके फायनली आम्ही आलेलो या कोल्हापूरच्या महालक्ष्मी पशी जिच्याबद्दल मी लय ऐकून आहे या मंदिराबद्दल लय ऐकून या पण माझं येणं अजून काय झालेलंच नाही हे काय आहे इकडं हे भवानी मंडपाचं द्वार आहे प्रवेशद्वार हे बरोबर कोल्हापूरमध्ये समजात जास्त फेमस मंदिर म्हणलं तर कोल्हापूरमध्ये समजात फेमस आहे का आपल्या महाराष्ट्राचं आहे पूर्ण महाराष्ट्रातच काय भारतामध्ये फेमस भारतामध्ये फेमस मंदिर आहे लांब लांब माणसं येत असतील का नाही बरोबर मला वाटतं हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये केलेलं बांधकाम वाटतंय मला नाही इंग्रजांच्या काळामध्ये काय बोलताय लय जुनं आहे मग लय भारी राव मंदिर तिकडे आहे ना हो मंदिर तिकडे आहे तर चला आम्ही जातो मंदिराकडे दर्शन करायला गोप्रोची बॅटरी लय उतरली होती पण तरी पण थोडी चार्जिंग केली आहे 25% चार्जिंग केली आहे म्हणलं होतं मोबाईलमध्ये ब्लॉगिंग करावं पण विषय काय झाला ना मोबाईलमध्ये करायला ह्या मोबाईलला वाईड अँगल पण आहे वाईड अँगलमध्ये करायचं म्हणलं तर पण विषय असा होतोय का नाही क्लिअरिटी तशी येत नाही क्लिअरिटी फाटते त्यामुळे मला गोप्रोच घेऊन जावा मी गोप्रोची बॅटरी आणली नाही मी लक्षात नाही राहिलं माझ्या गोप्रोची बॅटरी नाही नशीबची एक पॉवर बँक घेऊन आलो आणि चालतंय अजूनपर्यंत ओके मंदिर चला ही बघा मंदिर
वा 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 एकच नंबर आहे. त्यातला का आम्ही लागलो दर्शनाच्या लाईनमध्ये आम्ही 2 जण. चला करू दर्शन देवीचं. रांग हाय चांगली बरीच रांग आहे अजून, पण आतमध्ये आपण फोटो नाही काढणार कारण की नियमाचं उल्लंघन आपण करत नाही. ही तुम्हाला चांगली गोष्ट माहिती आहे. ही बघा लोकांची गर्दी. मंदिराबद्दल मला एक गोष्ट लई जास्त नवल वाटली की ह्या मंदिराची जी बनावट आहे ना, ही बनावट लई वेगळी आहे मंदिराची. तो उडवून हां कुठं आता तो उडवणार ती कुठं आणायला होय दर शुक्रवारी. बारक्या लहान लेकराला सुद्धा माहिती आहे. मला ओळखलं, मला म्हणलं भाऊ मी तुम्हाला लई जास्त ओळखतोय. मला धन्यवाद भावा. तिकडे तो पुढं द्या, तो पुढं देते का आता. बरोबर होय खरी खरी तो पैकी दारू हे भरतात, दारू भरतात आवाज करायचा. आता उडते नशीब लय मोठं आहे माझं. मी आजच्या दिवशी इथं आलो आहे. त्याला तुम्हाला समजायला लागत होता काय नाही भावांनो. पाठीमागं तो पेटवायची, पण तो पेटवण्यासाठी ज्यात ती सारा जण भरायला लागतो ना समजा गोळा बारूद. ती समजा इथं आहे माझ्यासमोर, तुम्हाला दाखवतो मी. तरी आहेत बघा इथं मशाले पेटवत येते, तुम्हाला दाखवतो समजा गोष्टी मी. ही बघा इथं आता सध्या असं वाटतं तयार करते काही गोळा तो काही तयार करते ते असं, आणि नंतर नाही करायचं. परमिशन घेतली मी, आता काही टेन्शन नाही. साहेबाकडून परमिशन घेतली. बघा हे गोळा आहे. मामा हे काय होई? हे मशाल आहे आणि ती पिशवी म्हणते ते. अच्छा, आणि ती गोळा असतो दारू होता ती. ही दारू का? बरं 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 बरं. हो का, ही ती दारूचा गोळा आहे. आता ही पेटणार आहे एकदम खतरनाक मध्ये. नशीब लय चांगलं रे आपला. चला दाखवतो समजा गोष्टी तुम्हाला. आता उडणार आहे बापरे. आता उडणार आहे तो त्याला तुम्हाला दाखवतो. कोल्हापूरमध्ये बघा ना कधी तर आलं ना. हे कोणवारी ते कोणवारी असतो काय? शुक्रवारी फक्त. शुक्रवारी नवरात्र, शुक्रवारी नवरात्रीला, पौर्णिमा. शुक्रवारी नवरात्र पौर्णिमाला जर तुम्ही आला तर तुम्हाला इथं तो गोळा उडवलेला तुम्हाला दिसणार. इथं उडवता येते आणि मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार नाही. चला बघा फक्त नसतो मी आता. हे बघा बघा, हे बघा बघा इथं गोळा घालते. आता हे गोळा पाठीमागनं पेटलं इकडे पुढे जाणार. हे बघा 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 भाऊ आता कशी तो पुढते नुसती. आता एक मिनिट थांबा. तर भावांनो बघा आता कोल्हापूरची तोप कशी उडते बघा आता नुसती. ही बघा बघा, ही बघा बघा. भावांनो काय तोप उडली रे महालक्ष्मीच्या. कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये खतरनाक तोप. कांटाळे बसले भावांना अक्षरच्या घरात. ही बघा बघा मंदिर बघा, ही बघा बघा एक नंबर आहे भावांनो. भावांनो कसं काय वाटलं कमेंट करून सांगा, फोटो शेअर करा. भावांनो जी तोप वाजली का नाही, नादच नाही करत अशी तोप एकदम खतरनाक. मग कान बहिरं झालं माझं, कानपाक. ते काय म्हणते ते एखादी मोठी 16 टायर गाडी निघाली जर टायर फुटल्यावर तसा आवाज येतो ना, थेंब टू थेंब आवाज तसा आला इतक्या मोठ्यानं. कानपाक भदीर झालं. मला वाटलं बहिरा बिरा झालं काय मी. हे बघलं का दूर समजा बघा, एकच तोपा समजा दूर आहे बघा. ही डेंजर आहे लय. आणि जिंदगीत पहिल्यांदा बघितली तोप. कवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तेव्हा अशी तोपा चालवायची. दनादन 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 दनादन. आज जेव्हा समक्षा बघितली ना तेव्हा असं वाटतं बरोबर का खरंच ही जुनी लय तोप आहे का नाही. लय जुनी तोप आहे ही. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामधली ती तोप आहे ती आज आपण चालताना बघितलं ना, ही आपलं लय मोठं सौभाग्य म्हणायला लागेल. आणि त्याच्या नादानं मी तुम्हाला लाखो करोड माणसाला मी तुम्हाला दाखवतो ना, त्यातमध्ये माझं नशीब लय मोठं म्हणायला लागेल. चला तो काढू एक. तर भावांना मगाची इंस्टाला स्टोरी लावून गेलतो की जर कोणाला येत असेल ना तर हे आहे तर मला भेटायला आहे. तर चहाचं दुकान होतं पाठीमागं आणि हे बघा इथं बरोबर मंदिरा शेजारी. तर भावाला भेटायला, भाऊ मला सकाळी 2दा फोन केला आहे भावानं. आणि मला आता कळतं की भाऊ सायकली भेटण्यासाठी मला लांब आलता भेटण्यासाठी. मला सायकल घेऊन नाही 7-10 किलोमीटर सायकल घेऊन आलता. मला वाटलं गाडीवर आहे, फोनवर मला बोलणं झालं आधी. मग मी म्हणलं जाऊन दे भाऊ मी रुसरे असताना आलो या. तर इथं आले भाऊ सायकल घेऊन आला. मला म्हणलं सायकल घेऊन सकाळी आलतो तेव्हा मी हैराण झालो गडे.
आता काय नाही इलाज आहे, असू द्या. कसं वाटतं भेटून? एक नंबर. वाटलं होतं का भेटेल म्हणून? नाही, सकाळी थांबलेलो मी मुलापाशी. हा. मग काय भेट झाली नाही. भारी तुम्ही वाटलं हा ना? दुसऱ्या मार्गे आला ना. भारी वाटलं ना भेटून? हो हो, एक नंबर. असताना कुठला आहे? मी मंगळवेढा. भाऊ असताना मंगळवेढ्यामधला आहे. भेटला एकदम भारी वाटलं, भावाला बी मलाही भारी वाटलं. हो हो. आणि आता सध्या पाऊस रिमझिम चालू आहे, त्यामुळे आम्ही निघायच्या घाईमध्ये आहे आणि जेवण बी अजून आम्हाला करायचे या. तर चला निघतो भावा, बोल हर हर महादेव. हर हर महादेव. तर आता आम्ही आलो लगे काही हॉटेलमध्ये जेवायला. एकदम फेमस हॉटेल आहे, तिथं आम्ही जेवण्यासाठी आलो या. हॉटेल बघूया कसं आहे. भाऊ पुढे बसले आपले एकदम मस्त मध्ये आणि मी बसलो थांबलो इथं. वाट बघतो जेवण करत आहे. अनलिमिटेड थाळी घेतली या, कोल्हापूर फेमस. बघू कशी येते. तुला कोल्हापूरमध्ये आल्यानंतर आपल्या मित्रांना आपल्याला जेवायला आणलेलं पार्वती हॉटेलला आणलेलं जेवायला. तर जेवण करतोय आणि आपला अनलिमिटेड व्हेज थाळी घेतली. ही बघा इतकं भरून आहे का नाही तुम्हाला काही सांगायचं आहे. आता मला वाटतं यातमध्ये शिल्लक राहणार नाही माझ्याकडं, भरपूर शिल्लक राहणार नाही. बघा खीर आली या, नंतर सांबार आलंय, पनीर आलंय, डाळ आहे इथं, नाही वांग आहे. गोष्टी द्या, चला खाऊन टेस्ट करू हो कसं लागते. चला सध्याला की बघा इतकी जास्त रेट आहे. 1 2 मी आता हे सांगतो बघा. वांग्याची भाजी मला लय आवडली. वांग्याची भाजी मी 3 घेतला. इतकं टेस्टी आहे ना, त्याच्या पुढं काय म्हणजे पनीर पुढं फिका बोलला नाही. खरंच चवदार. गावठीत बरं काय पण म्हणा. बरोबर गावठीत लय एक नंबर चव आहे. नाजच नाही करायला. खातो आता बघा लय भारी.